ज्ञान असलेल्याने अर्धवट वकिली केलेले अनिल परब यांनी माझ्यावरती विधिमंडळाचे नियम मोडून जे आरोप करायचा प्रयत्न केला त्याचा खुलासा करण्याकरिता आज मी आपला सर्वांना इथे बोलावलेला आहे. अधिक वेळ घेणार नाही, 10 मिनिटातच लक्षात येईल की अरे विधिमंडळामध्ये तोडलेत आणि सत्य परिस्थिती नेमकी काय आहे. पहिला विषय जो त्यांनी घेतला तो म्हणजे माझ्यावरती महसूल राज्यमंत्री म्हणून मी वाळू चोरली, वाळू मी तिथे चोरणी विकली, माझ्याच जागेमध्ये तिथे वाळू सापडली, मग काहीतरी फोटो वगैरे दाखवले. पहिली गोष्ट. आणि अजून काही आरोप केले की माझे कार्यकर्ते तिथे वाळू उपसा करतायत, अनधिकृत वाळू उपसा करतायत, त्यांना माझं आशय आहे, त्यांनी माझा मिरवणुकीचा खर्च वगैरे केलेला आहे, असं त्यांनी माझ्यावरती जे आरोप केले. पहिला प्रश्न किंवा पहिला विषय, मंडणगड तालुक्यामध्ये महाप्रळजवळ महादेव नाला म्हणून आहे. या महादेव नाल्यामध्ये त्या आजूबाजूच्या शेतांमध्ये, घरांमध्ये, गावामध्ये, वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे त्या नाल्याचं पाणी त्या गावात शिरतं आणि म्हणून तिथला गाळ हा उपसला गेला पाहिजे, तिथला गाळ हा काढला गेला पाहिजे. अशा पद्धतीची ग्रामपंचायतची मागणी, त्या ग्रामपंचायतच्या मागणीच्या आधारे 2022 ही मी जिल्हाधिकाऱ्याकडे रीतसर केली होती. जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ज्या व्यक्तीने तिथे गाळ काढण्यासाठीची परवानगी मागितली त्या व्यक्तीला दिली. 23 ते 2024 या 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 500 ब्रासची रॉयल्टी ही 100 असं करून 500 ब्रासची रॉयल्टी भरून घेतली गेली. त्यांनी तो गाळ तिथे काढला आणि रीतसर कायदेशीर त्यांनी तिथे कारवाई केली. त्यानंतर पुन्हा ह्या मे महिन्यामध्ये तर पुन्हा 500 ब्रासची त्यांना परवानगी दिली गेली. विशेष म्हणजे ही 500 ब्रासची पुढची परवानगी देत असताना हायकोर्टाच्या आदेशाने ज्या अकीब मुकादम ज्या कार्यकर्त्याचं आमच्या तिथे नाव घेतलं गेलं, ह्या कार्यकर्त्यांच्या नावाने किंवा ह्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये जे अपील केलं त्या अपिलानुसार त्यांना तिथे हायकोर्टाची परवानगी मिळाली आणि हायकोर्टाच्या परवानगीनुसार 500 ब्रासची वाळू तिथे त्यांना रॉयल्टी भरण्यात आली. म्हणजे रिस्पॉन्डंट नंबर 4 डायरेक्टेड टू इश्यू द रॉयल्टी बुक फॉर कॅरिंग आउट द परमिटेड वर्क, ही हायकोर्टाची ऑर्डर आहे. मे महिन्यामध्ये हायकोर्टाची परवानगी घेऊन त्यांनी वाळू नाही गाळ उपसा तिथे केलेला आहे. आता अर्थातच ह्या सगळ्या परवानग्या मिळाल्याच्या नंतर त्यांनी रीतसर तिथे कारवाई केली. त्यांचं अजून एक म्हणणं होतं की तिथे ईटीएसची मोजणी झाली, मग ईटीएसची मोजणीचा अहवाल अजून का आला नाही. त्यांचं अजून एक अज्ञान समोर येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अशा ठिकाणी ईटीएसची मोजणी केल्या जात नाहीत किंवा ईटीएसची मोजणी ह्या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये ईटीएसची मोजणी झालेलीच नाहीये. मग अहवालाचा प्रश्न उद्भवतो कुठे. दुसरं त्यांचं अज्ञान किंवा खोटं बोलणं बघा कसं आहे ते. त्यांनी फ्लोअरवरती सांगितलं की रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी 8 की 10 कधी पत्र लिहिली आहेत आणि मंत्र्यांच्या दबावामुळे आम्हाला आमदारांची तिथे किंमत नाही किंवा आमदारांना तिथे रिस्पॉन्स केला जात नाही किंवा त्यांना एका पत्राचं उत्तर देखील दिलं जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागच्या 1.5-2 वर्षामध्ये अनिल परबांनी एकही पत्र पाठवलेलं नाही. एकही पत्र पाठवलेलं नाही. जे पत्र पाठवलं होतं 2 वर्षापूर्वी त्याचं उत्तर देखील जिल्हाधिकारी मोदन त्यांना दिलेलं होतं. त्यांनी बैठकीचं पत्र दिलं होतं, त्यांनी बैठकीची तारीख त्यांना विचारली होती. उलट ह्यांनीच त्यांना कुठलाही त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाही. हे दुसरं खोटं. असे अनेक खोटे आरोप त्यांनी माझ्यावरती काल तिथे विधिमंडळामध्ये केले. या सगळ्या प्रति मी आपल्या सर्वांना देणार आहे. दुसरा विषय, खेड जगबुडी नदीमध्ये आणि नारंगी नदीमध्ये जो तिथे गाळ काढला जातो, आपल्या सर्वांना माहिती की खेड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पुराचं पाणी शिरतं. पुरदा 5 असेल, 6 असेल, अनेक वर्ष गेलं. मला वाटतं 6-7 वेळेला मागच्या 10 वर्षामध्ये खेड शहरामध्ये पाणी शिरताना अतिवृष्टी होते. तिथला गाळ काढला जावा, चिपळूणच्या धर्तीवरती तिथला गाळ काढला जावा अशी मागणी ही अनेक वर्षांपासून तिथल्या नागरिकांची होती. मी देखील त्याचा पाठपुरावा करत होतो. पहिली गोष्ट, पहिलं खोटं त्यांचं या बाबतीमध्ये वक्तव्य की जगबुडी नदीमधला गाळ किंवा वाळू, त्यांनी हा शब्द वापरला की ती गरीब शेतकऱ्यांच्या घरकुलासाठी वापरली जाणारी वाळू.
पहिली गोष्ट, जगबुडी नदीमध्ये फक्त आणि फक्त गाळ आहे, तिथे वाळू नाही. घरकुलासाठी जी आपण वाळू देतो त्यासाठी महसूल विभागाने, माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने आता जे नवीन तिथे आपण कायद्याने नियम केलेले आहेत त्यानुसार वाळूची परवानगी ही घरकुलासाठी दिली जाते. ह्या जगबुडी नदीचा आणि घरकुलांच्या वाळूचा काही संबंध नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये भराव करण्यासाठीची जो गाळ आहे तो गाळ घेऊन जाण्यासाठीची परवानगी आपण देतो. त्यानुसार ह्या जगबुडीचा गाळ काढण्यासाठीची परवानगी किंवा तो गाळ घेऊन जाण्यासाठीची परवानगी 24 शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे. 24 शेतकऱ्यांना. ह्याच्यामध्ये फक्त योगेश कदमचं नाव जोडलं गेलेलं आहे, तिथेच फक्त हा गाळ घेऊन गेलेला आहे. आणि बरं, हा गाळ आहे, हा कुठेही विकला जात नाही, कोणी विकत घेत नाही. मग जिथे गाळ विकूच शकत नाही अशा जर ठिकाणी वाळू मी चोरली किंवा महसूल राज्यमंत्री म्हणून मी तिथे वाळू चोरून विकली, हा आरोप त्यांचा खोटा आहे. फक्त बदनामीच्या दृष्टीने त्यांनी हे सगळं तिथे केलंय. दुसरं, ज्या संस्थेचा त्यांनी तिथे उल्लेख केला, ज्या कॉलेजचा त्यांनी तिथे उल्लेख केला, योगिता डेंटल कॉलेज, ह्या कॉलेजमध्ये आजच्या घडीला मी तिथे सदस्य नाही. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून मी तिथे सदस्य नाही. त्या संस्थेवरती मी सदस्य नाही. त्या संस्थेशी सध्या आजच्या घडीला माझा काही संबंध नाही किंवा सन्माननीय रामदासभाई देखील त्या संस्थेवरती नाहीत. अशा वेळेला बघा, शेवटी 24 शेतकऱ्यांना ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत तर 24 शेतकऱ्यांच्या मध्ये कुठे अनियमित झाली असेल तिथे कायदेशीर कारवाई होईल. त्या ठिकाणी माझा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उद्भवत नाही. महसूल राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. कुठे माझा हस्तक्षेप असेल आणि महसूल राज्यमंत्री म्हणून मी कुठे दबावापोटी मी कोणाची कारवाई रोखली असं कुठे असं तर गोष्ट वेगळी होती. परंतु फक्त खोटं बोलायचं, दादांत बोलायचं, सभागृहाची दिशाभूल काल त्या दिवशी अनिल परब यांनी केली. तिसरा विषय जो त्यांनी तिथे काढला, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेली कारवाई, सन्माननीय रामदासभाई या बाबतीमध्ये खुलासा केलेला, मी त्याच्यावरती अधिक वेळ घेणार नाही. परंतु पुन्हा त्यांनी अकलेचे तारीखे तोडलेत आणि अर्धवट वकील म्हणून त्यांनी त्यांचं ज्ञान जे तिथे वाटलंय, त्यांनी जो तिथे कायदा वाचून दाखवला की एखाद्या व्यक्ती म्हणजे त्या जर का एखाद्या प्रिमाइसवरती कारवाई झाली तर त्याला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार सेक्शन 79 नुसार हा मालकच जबाबदार असतो, त्यांना तिथे क्लेम केलं. परंतु पुन्हा इथे दिशाभूल कशी केली बघा, जी कारवाई झालेली आहे ती त्या बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार झालेलीच नाही. सेक्शन 79 नुसार हा तिथे लागूच होत नाही. जी कारवाई झालेली आहे ती महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन्स डान्स इन हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन सेक्शन 8 नुसार त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे या ऍक्टमध्ये की जर का, मी ते वाचून दाखवतो आपल्याला, सेक्शन 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ओनर or proprietor or manager or any person acting on behalf who uses the place in contravention of section 3 shall or on conviction be punished. जो तिथे ज्याचा तिथे ताबा आहे, जो तिथे ज्याने ती वस्तू भाड्यावरती घेतलेली आहे तीच व्यक्ती त्यासाठी जबाबदार राहील. तो गुन्हा हा त्याच व्यक्तीचा असणार आहे, मालकाचा नसणार, हे कायदा म्हणतंय. मग सभागृहामध्ये चुकीच्या कायद्याचा रेफरन्स देऊन जे माझ्या आईची बदनामी करायचा प्रयत्न केला, ज्या गोष्टीचा माझ्या आईचा काहीही संबंध नाही, म्हणजे आता हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत, महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं. आईला तरी याच्यामध्ये आणू नका. इतकं घाणेरडं राजकारण नका तुम्हाला करायचं असेल, भिडा ना आमच्याशी. एवढं घाबरत असाल आणि माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहे, तुम्हाला माफी मागावी लागेल. त्या दिवशी तुम्ही म्हटलात की आराराबांचे शाप लागतील. ह्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले, गृहराज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार जे चाललेत त्यांच्यावरती कारवाई ही मी स्वतः सुरू केलेली आहे. अशा वेळेस जे काही म्हटलं जातंय, म्हणजे जर का माझ्या ह्याच्यामध्ये कुठला चुकीचा हेतू असता किंवा मला या गोष्टी लपवून ठेवायच्या असत्या तर मी कारवाई झालीच नसती. झालेल्या कारवाईवरती मी हस्तक्षेप केला असता. गृहराज्यमंत्री म्हणून आज जे माझ्याकडे पॉवर आहे त्याचा मी दुरुपयोग केला असता. तसं मी काहीच केलेलं नाही.
मग अशा वेळेस जे काय जण तिथे शब्द वापरला त्यांनी सगळं काय शब्द वापरला तिथे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अर्धवट वकिलांना कदाचित त्याचा अर्थ माहिती नाही. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात? जर का एखाद्या मंत्रिपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला, ह्याचा फायदा कुठला झालाय? कुठे फायदा झालाय? म्हणून फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा, माझ्या आईचं नाव खराब करायचा तुम्ही प्रयत्न जो केलेला आहे, तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता भगिनींचे शाप लागतील. आर.आर.बाबांना माहिती, आर.आर.बाबा वरून पाहत असतील. एक गृहराज्यमंत्री म्हणून त्यांना माझ्याकडनं जे काम अपेक्षित ते मी करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार रोखण्यासाठी मी जी मोहीम चालू केलेली आहे, मागच्या जर का तुम्ही 1-1.5 महिन्याचं तुम्ही आलेख घ्या, महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी अनधिकृत बारवरती आपण ज्या कारवाया केलेल्या आहेत, आपण धडक कारवाई आणि अग्रेसर कारवाई केलेल्या आहेत. आणि आज पुन्हा एकदा सांगतोय की या अशा सगळ्या गोष्टीने मी कधी डिस्टर्ब होत नसतो. आज गृहराज्यमंत्री म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी आहे ती पार पाडत असताना ह्या कारवाया अजून कडक मी करणार आहे. या अशा कारवाया, या अनधिकृत बारच्या ज्या वरती कारवाई आहेत त्या अजून आम्ही गांभीर्याने घेऊन अजून त्याच्यामध्ये अग्रेसर मी स्वतः त्याच्यामध्ये उतरणार आहे. दुसरं, माझे कार्यकर्ते वाळूपसा करतायत. आता कशा पद्धतीने हायकोर्टाच्या परवानगीने ते तिथे काम करते हे मी पाहिलंय. आता माझ्या मिरवणुकीमध्ये माझा कार्यकर्ता जर का अधिकृत व्यवसाय करत असेल, हायकोर्टाच्या परवानगीने व्यवसाय करत असेल आणि त्याचे तुम्ही आमच्यावरती आक्षेप घेत असाल आणि बदनामी करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. मग तुमचे कार्यकर्ते काय करतायत? अनिल परब यांचा केबलचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे. मग त्या केबलच्या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण गुंड जोडले गेलेले आहेत ह्याची देखील माहिती आपण दिली पाहिजे. अनिल परब केबलचा व्यवसाय हाताळत असताना त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांची अशी काही लोक आहेत, त्यांचे असे काही कार्यकर्ते आहेत जे गुंडगिरी करून वसुली करतायत. मग त्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलणार आहात? आज गृहराज्यमंत्री म्हणून त्या सगळ्याची देखील चौकशी आम्ही करणार आहोत. आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी विधिमंडळामध्ये गुरुवारच्या दिवशी एक लक्षवेधी लागली होती, मला वाटतं शेवटच्या दिवशी लक्षवेधी लागली होती. त्याचं उत्तर मी दिलं होतं गृहनिर्माण मंत्री महोदयांच्या बिहाफवरती. त्यावेळेस प्रेमनगरमधली एक झोपडपट्टी पुनर्विकास वसनाचा प्रकल्पाचा विषय तिथे आला होता. आपण त्याची माहिती घ्या. तिथे ज्या पद्धतीने लोकांना फसवलं गेलंय, 103 कोटीचं भाडं 2016 पासून थकवलेलं आहे आणि त्याचं भूमिपूजनाला अनिल परब स्वतः गेले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांवरती 10 दिवसापूर्वी तिथे गुन्हा दाखल झालेला आहे. ती जी स्कीम ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये अनिल परबच्या जवळच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांच्यावरती 25-25 लाख खाल्ल्याचे आरोप आहेत आणि कदाचित मला शंका आहे, चौकशीचे आदेश मी त्या उत्तरामध्ये दिले, कदाचित त्यामध्ये शंका आहे की अनिल परब देखील त्याच्यामध्ये सामील आहेत. मग अशा वेळेला एक बोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे दाखवताय, 3 बोटं स्वतःकडे ह्याचं तुम्ही भान ठेवा. आणि जे माननीय शिंदे साहेबांनी काल सांगितलं, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावरती दगड मारू नये. आम्ही जर का सुरुवात केली, सत्तेचा दुरुपयोग करायला आम्हाला कोणी शिकवलेलं नाही, पण कायदा कुठे मोडीत काढला असेल तर त्याशिवाय कारवाई करायला देखील आम्ही पुढे मागे पाहणार नाही. आणि म्हणून मला वाटतं जे काही सभागृहामध्ये तिथे विषय मांडले गेले ते दादांत खोटे आणि फक्त महायुतीच्या नेत्यांना बदनाम करण्याकरता योगेश कदम म्हणून मी आज पुन्हा एकदा सांगतोय, जे काही 3 प्रकरण त्यांनी सांगितली, या तिन्ही प्रकरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगेश कदमचा काडी मात्रही संबंध नाही. म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं